नमस्कार, सुप्रभात. मी यामिनी दळवी. बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. 7च्या 70 बातम्या. शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार पुन्हा एकदा एकत्र. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या AI वापराच्या संदर्भात झालेल्या बैठकीमध्ये दोघं सुद्धा शेजारी बसले होते. पुण्यामध्ये शरद पवार, अजित पवार, जयंत पाटील यांची बंद दाराआड बैठक. पुण्यामधल्या साखर संकुलाची बैठक संपल्यावरती तिन्ही नेत्यांमध्ये एकत्र बैठक. शरद पवार, अजित पवार आणि आपल्यामध्ये बंद दाराआड कोणतीही चर्चा झाली नसल्याचं जयंत पाटील यांच्याकडून एक्स पोस्टच्या माध्यमातून स्पष्टीकरण. कृषी क्षेत्रामधल्या AI तंत्रज्ञानाच्या वापराच्या संदर्भात बैठक असल्याची दिली माहिती. येत्या 9 जूनला शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकदा एकत्र येणार. पुण्यामधल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची बैठक येत्या 9 तारखेला पार पडेल. या बैठकीला राज्यामधून सर्व साखर कारखान्याचे प्रमुख उपस्थित राहतील. काही गोष्टी मनात ठेवायच्या असतात. माझ्या नेत्यांची विधानं मला महागात पडतात. माणिकराव कोकाटेंना अजित पवार यांनी सुनावलं. गोष्टी मनात ठेवायची कोकाटेंना अजूनही सवय नाही, अजित पवार यांचं वक्तव्य. उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामतीच्या दौऱ्यावर. माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती मेळावा आयोजित. मेळाव्याची वेळ अद्यापही ठरलेली नाही. दौऱ्याच्या संदर्भात अधिकृत माहिती गुलदस्त्यात. मिटकरींनी ट्विट केलेली ऑडिओ क्लिप माझीच. शेखर कुंटेकडून यांच्याकडून स्पष्ट. भाजपनं आर्थिक तडजोड करून भोकरचा उमेदवार फोडला. लक्ष्मण हाके सुद्धा सहभागी असल्याचा शेखर कुंटे यांचा दावा. सुनील तटकरेंना सगळं स्वतःच्याच पदरात पाडून घेण्याची सवय आहे. महेंद्र दळवींचा तटकरे यांना जोरदार टोला. ज्यांना मालकत्वच नाही त्यांनी पालकत्व घेऊ नये, दळवींची बोचरी टीका. गोगावले यांनी घरामधले पैसे खर्चून तटकरे यांना निवडून दिलं तरी तटकरे गोगावलेंची मिमिक्री करतायत. थोरवेंचा तटकरेंवरती संताप. येणाऱ्या निवडणुकीमध्ये तटकरे यांना डोक्यावरती रुमाल घ्यायला लावणार, थोरवे यांचा थेट इशारा. विधानसभेला ओबीसी उमेदवारांना उभं करून हाकेंनी तोडपाणी केलं. राष्ट्रवादीच्या अमोल मिटकरींचा लक्ष्मण हाकेंवरती गंभीर आरोप. एकीकडे हाकेंची औकात नाही म्हणता दुसरीकडे उमेदवार मॅनेज केल्याचा आरोपही लावता. हाकेंचा मिटकरींवरती निशाणा, तर उमेदवारी मागे घेतलेल्या माणसाबरोबर मॅनेजमेंट कसं काय शक्य, हाकेंचा मिटकरींना सवाल. आम्ही कमी बोलून काम करणारे आहोत. मुख्यमंत्री फडणवीसांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्याला एकनाथ शिंदेंचं उत्तर. कधी कधी जास्त बोलल्यामुळे तुम्ही आम्हाला अडचणीत आणता, शिंदेंची पत्रकारांना उद्देशून मिश्किल टिप्पणी. साताऱ्यामधल्या कराडमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा पदाधिकारी कार्यकर्ते मेळावा. मंत्री शंभूराज देसाई यांची उपस्थिती. यावेळेला अनेक पक्षांमधल्या पदाधिकारी, महिला, युवकांचा शिंदेंच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश. सुनील टिंगरे आणि सुभाष जगताप राष्ट्रवादीचे नवीन शहराध्यक्ष. माजी आमदार सुनील टिंगरे यांच्यावरती पूर्व पुणे शहराची जबाबदारी, तर सुभाष जगताप यांच्याकडे शहराच्या पश्चिम विभागाची जबाबदारी. अमरावतीमध्ये महायुतीमधला अंतर्गत वाद चव्हाट्यावर. लोकसभेमध्ये आमदार संजय खोडकेंनी विरोधामध्ये काम केल्यामुळे नवनीत राणा यांचा पराभव, रवी राणांचा आरोप आहे. हिंदी भाषा ही मावशी नाही तर लाडकी बहीण. हिंदी भाषेच्या विषयी प्रताप सरनाईक यांचं पुन्हा एकदा वक्तव्य. मीरा भाईंदरमध्ये 82% हिंदी भाषिक असल्यामुळे मी तसं विधान केलं. हिंदी भाषेच्या संदर्भातल्या विधानावरती सरनाईक यांचं स्पष्टीकरण. दिव्यामध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचे एकत्र झळकले बॅनर. कल्याण ग्रामीण आणि दिवा शहरामधल्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी ठाकरे बंधू एकत्र हवे, बॅनरवरचा उल्लेख. लग्नासाठी मराठा समाजाची आचारसंहिता जाहीर. 200 लोकांमध्ये लग्न पार पाडा आणि हुंडा बंद करा, आचारसंहितेमध्ये नमूद. वैष्णवी हगवणे आत्महत्येचं प्रकरण. राजेंद्र, सुशील हगवणे आणि निलेश चव्हाण यांची एकत्र चौकशी सुरू. बावधन पोलीस ठाण्यामध्ये 3 जणांची समोरासमोर चौकशी. निलेश चव्हाणच्या अटकेसाठी फेसटाईम कॉल ठरला महत्वाचा. फेसटाईम कॉलने निलेश चव्हाण याचं नेपाळमधलं लोकेशन ट्रेस झालं. फेसटाईम कॉलमुळे 10 दिवस गुंगारा देणाऱ्या निलेशला बिड्या. पिंपरी चिंचवड पोलिसांकडून हगवणेंचा जेसीबी जप्त. तक्रारदार प्रशांत येळवंडेची शशांक आणि लता हगवणेनं केली होती फसवणूक. जेसीबीच्या विक्रीच्या नावाखाली फसवणूक. पिस्तूल दाखवत धमकी. संभाजीनगरमधल्या संतोष लड्डा दरोड्याच्या प्रकरणामध्ये आणखी 2 जणांना अटक. आरोपी सुरेश गंगणेंचा सासरा आणि पत्नीला अटक. वाट्याला आलेलं सोनं विकून मिळालेली 8 लाख रुपयांची रक्कम सुद्धा हस्तगत.
लड्डा यांच्या मुलाचा मित्र महेश गोराडेचा सुद्धा दरोड्यामध्ये सहभाग. महेश गोराडेनं लड्डा अमेरिकेमध्ये असल्याची माहिती आरोपींना दिली होती. पुणे अपघाताच्या प्रकरणी आरोपी चालकाला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. चालक जयराम मुळेची येरवडा कारागृहामध्ये रवानगी. टोरेसच्या प्रकरणी आरोपपत्र दाखल. 4.25 कोटी गुंतवून 177 कोटींचा गैरव्यवहार. आरोपींनी 4 कोटी 35 लाखांची गुंतवणूक केल्याचं ईडीच्या तपासामधून उघड. नागालँडमध्ये अजित पवार यांना मोठा धक्का. 7ही आमदारांकडून एनडीपीपी पक्षाला जाहीर पाठिंबा. 7ही आमदारांवरती जनादेशाचा अपमान केल्याचा ठपका. पक्षांतर बंदी कायद्यानुसार कारवाईसाठी हालचाली सुरू. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिकमध्ये मुक्कामी. पुतण्याच्या लग्नासाठी खास नाशिकचा दौरा. तर साईबाबा हॉस्पिटलचं सुद्धा फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन. मंत्री पंकजा मुंडे आज परळीच्या दौऱ्यावर. नो प्लास्टिक उपक्रमाच्या अंतर्गत वेगवेगळ्या उपक्रमांची आणि अभियानाची सुरुवात होती आहे. वैद्यनाथ मंदिरामध्ये कापडी पिशवी मशीनचं करणार उद्घाटन. माजी मंत्री धनंजय मुंडे विपश्यना केंद्रामध्ये 10 दिवसांची साधना पूर्ण करून घरी परतल्यात. 21 ते 1 तारखेपर्यंत असलेल्या या 10 दिवसीय शिबिरामध्ये त्यांनी ही साधना केली आहे. केंद्र सरकारकडून मे महिन्यामध्ये विक्रमी जीएसटीचं संकलन. सरकारच्या तिजोरीमध्ये 2.1 लाख कोटी रुपये जमा. नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गामधल्या इगतपुरी ते आमने या 76 किलोमीटरच्या टप्प्याचं 5 जूनला लोकार्पण. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते होणार लोकार्पण. लांब पल्ल्याच्या प्रवाशांसाठी ई शिवनेरी बस तिकिटामध्ये 15% सवलत. अॅडव्हान्स बुकिंग करणाऱ्या प्रवाशांनाच मिळणार लाभ. 1 जुलैपासून योजना सुरू होणार. विक्रोळी उड्डाणपूल लवकरच सेवेत. विक्रोळी उड्डाणपुलामुळे 30 मिनिटांची बचत होणार आहे. सिग्नलचं काम सध्या अंतिम टप्प्यात. डहाणू आगारामध्ये नव्याने दाखल झालेल्या 5 बसेसना आमदार विनोद निकोलेंकडून हिरवा झेंडा. यावेळेला एसटी बसच्या स्टेअरिंगवरती बसून आमदार निकोलेंचा फेरफटका. अमरावतीमध्ये रन फॉर सेफ्टी मॅरेथॉनमध्ये धावले महावितरणचे कर्मचारी. महावितरणच्या 20व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने 1 ते 6 जूनच्या दरम्यान विद्युत सुरक्षा सप्ताहाचं आयोजन. 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये 1 जूनच्या सायंकाळपर्यंत 10 लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची नोंदणी. पहिल्या फेरीच्या अंतिम यादीपूर्वी प्रक्रियेमधल्या प्रत्येक तक्रार दूर करण्याचं आश्वासन. पुरंदरमध्ये होत असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला शेतकऱ्यांचा विरोध कायम. बाधित गावामधील शेतकरी विमानतळ रद्द करण्यासाठी राष्ट्रपतींना पाठवणार पत्र. महाराष्ट्रामध्ये आज 65 नवीन कोरोना रुग्णांची नोंद. राज्यामधल्या एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 506 वर. कोल्हापूरमध्ये कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू झालाय. 4 दिवसांपासून 75 वर्षीय महिलेवरती सीपीआर रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते. अकोल्यामधल्या बाळापूर वाडेगाव रस्त्यावरती कार नदीच्या पात्रामध्ये कोसळून भीषण अपघात झाला. यामध्ये 3 जणांचा मृत्यू झालाय. अपघातामध्ये मरण पावलेले व्यक्ती हे बाळापूर शहरामधले रहिवासी. मुंबईमध्ये रस्ता रुंदीकरणासाठी पश्चिम अंधेरीमधील रमेशनगरमधल्या झोपडपट्ट्यांवरती कारवाईची नोटीस. पालिकेनं 1 दिवसाची नोटीस देता शिवसेना आक्रमक झाल्यामुळे मुदतीमध्ये वाढ करण्यात आली आहे. मुंब्र्यामधल्या अल्मास कॉलनीमध्ये भीषण स्फोट. घरामध्ये ठेवलेला इलेक्ट्रिक दुचाकी बॅटरीचा ब्लास्ट झालाय. या स्फोटामुळे लागलेल्या आगीमध्ये 3 महिला जखमी झाल्या. कल्याणच्या उंबर्डेमध्ये घराबाहेर शौचालय बांधण्याच्या वादामधून तरुणावरती शेजाऱ्याकडून प्राणघातक हल्ला. तरुण गंभीररित्या जखमी झालाय. मुंबईतल्या बीकेसी परिसरामध्ये अनधिकृत हुक्का पार्लरवरती पोलिसांची कारवाई. बीकेसी पोलिसांकडून या प्रकरणी 74 जणांना अटक. बीडच्या अंबाजोगाईमधल्या सेवानिवृत्त शिक्षिकेला 83 लाख रुपयांचा गंडा. विश्वास नांगरे पाटील यांचं नाव घेऊन भामट्याने फसवणूक केली आहे. सायबर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल. कल्याणमधल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये रिक्षा चालकांची फ्रीस्टाईल हाणामारी. व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल. महाड विन्हेरे रस्त्यावरती शिवशाही बसचा अपघात झालाय. बस झाडावरती आदळल्यामुळे 9 जण जखमी झाले. या जखमींवरती रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. जळगाव शहरामध्ये मोकाट कुत्र्यांचा हैदोस. मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यामध्ये 4 वर्षाच्या बालकाचा मृत्यू झालेला आहे. संतप्त नागरिकांनी आता या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करायची मागणी केली आहे.
ताडोबा जंगल सफारीसाठी चंद्रपूर ते मोहर्ली बस सेवा प्रवाशांच्या सेवेत 2 वर्षांमध्ये 58,000 पर्यटकांनी क्रुझरमधून ताडोबाच्या जंगलामध्ये सफारीचा आनंद घेतलाय. केदारनाथ धामचे दरवाजे उघडल्यापासून मंदिरामध्ये येणाऱ्या भाविकांची संख्या 7 लाखांच्या पार गेली आहे. गेल्या एका महिन्यामध्ये मंदिरामध्ये येणाऱ्या भाविकांची संख्या वाढली आहे. पश्चिम बंगाल कोलकातामध्ये इस्कॉन रथयात्रेमधल्या भगवान जगन्नाथाचा रथ नवीन सुखोई फायटर जेट टायर्सवरती धावणार आहे. इस्कॉन कोलकाताचे उपाध्यक्ष राधा रमण दास यांनी ही माहिती दिलेली आहे. मणिपूरमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती अद्यापही कायम आहे. जनजीवन सुद्धा विस्कळीत झालंय. नागरिकांचे हाल. तर मणिपूरमधल्या पुरामध्ये अडकलेल्या 800 पेक्षा अधिक नागरिकांची लष्करानं सुटका केली आहे. परिस्थिती निर्माण झाल्यामुळे लष्कराकडून हे मदत कार्य सुरू आहे. रायपूरवरून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगो विमान लँड होत असताना वादळामुळे अडचण आली. 6E6313 या विमानानं हवेमध्ये अनेक फेऱ्या मारल्याच्या नंतर दिल्ली विमानतळावरती सुरक्षित लँडिंग करण्यात आलंय. राम मंदिरामध्ये आजपासून रामदरबार आणि इतर मंदिरांमध्ये प्राणप्रतिष्ठेचं अनुष्ठान सुरू. शरयू तीरावरून कलश यात्रेच्या माध्यमातून अनुष्ठानांना भव्य सुरुवात. धार्मिक विधींना सुद्धा प्रारंभ. जम्मू आणि काश्मीरच्या डोडा जिल्ह्यामधल्या भदरवाहमध्ये लव्हेंजर महोत्सवाला सुरुवात झाली आहे. गेल्या 3 वर्षांपासून हा महोत्सव सुरू आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होतोय. सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वामध्ये 7 खासदारांचे शिष्टमंडळ इथिओपियामध्ये दाखल झालंय. पॉलिसी स्टडीज इन्स्टिट्यूटच्या महासंचालक आणि इतर सदस्यांसोबत त्यांनी चर्चा केली आहे. बांगलादेशमधल्या आंदोलकांच्या विरोधामध्ये शेख हसीनांनी कठोर कारवाईचे आदेश दिले होते आणि यानंतर आता मानवाधिकारांच्या विरोधात वागल्यामुळे बांगलादेशमधल्या सर्वोच्च न्यायालयानं हसीनांना दोषी ठरवलेलं आहे. दक्षिण गाझामध्ये रफाह इथे इस्रायली सैन्याचा गोळीबार. इस्रायली सैन्यामध्ये 31 जण मृत्युमुखी, 115 पेक्षा अधिक जण जखमी झालेले आहेत. युक्रेनचा रशियन विमानांवरती हल्ला. 40 रशियन विमानं पाडल्याचा युक्रेनचा दावा. युक्रेन सीमेवरती रशियामधल्या 2 पुलांवरती स्फोट झाले. 7 जणांचा मृत्यू झालाय. 69 लोक जखमी झालेत. बलुचिस्तानकडून तिसरा मोठा हल्ला. पाकिस्तानच्या सैन्याला मोठा धक्का. बलूच सैन्यानं मास्तुंगमधील वली खान पोलीस स्टेशनला आग लावली आहे. पॅरिसच्या रस्त्यांवरती सुद्धा हिंसाचार उसळला. दंगलखोरांनी दगडफेक करून तिथल्या वाहनांची जाळपोळ केली. इंडिगोची मोठी घोषणा. इंडिगोकडून आणखी 30 एअरबस A350 विमानांची खरेदी. लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी इंडिगोची तयारी. जागतिक बुद्धिबळ विजेता डी गुकेशनं 6 वेळा विश्वविजेता ठरलेला मॅग्नस कार्लसनचा पराभव केलाय. नॉर्वे बुद्धिबळ 2025च्या 6व्या फेरीमध्ये गुकेशची उल्लेखनीय कामगिरी. आयपीएल क्वालिफायर 2 सामन्यामध्ये पंजाबची मुंबईवरती 5 विकेट्सनी मात. पंजाब किंग्ज 11 वर्षांनी आयपीएलच्या फायनलमध्ये. कर्णधार श्रेयस अय्यरच्या वादळी खेळीच्या जोरावरती पंजाबची मुंबईवरती मात. श्रेयसच्या अवघ्या 41 चेंडूंमध्ये 5 चौकार आणि 8 षटकारांसह नाबाद 87 धावा. यंदाच्या मोसमामध्ये आयपीएलला नवा विजेता मिळणार आहे. 3 जूनला पंजाब विरुद्ध बंगळुरू यांच्यामध्ये आयपीएलची अंतिम फेरी होणार आहे. पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यरची नव्या विक्रमाला गवसणी. आयपीएलमध्ये 3 वेगवेगळ्या संघांचं नेतृत्व करताना 3 वेळा स्पर्धेची अंतिम फेरी गाठणारा तो आजवरचा पहिलाच कर्णधार आहे. आणि या सुपरफास्ट 70 बातम्यांच्या आढाव्याच्या नंतर बुलेटिनमध्ये छोटासा ब्रेक. बघत रहा एबीपी माझा.